Good morning, friends. I am Kapse sir, 12th class, subject English. Friends, we have seen in the previous videos about prose section, and today we are going to continue the same lesson 1.4, Big Data, Big Insights. We have seen its icebreakers on the page number 35, and on the next page, page number 36, we have seen the first point, what is big data. Big data, big insights, मोठी माहिती, मोठी समज. इन्साइट्स याचा अर्थ समज, अंतदृष्टी, अंतरंग. तर मोठी माहिती, मोठी समज किंवा मोठे अंतरंग, अंतदृष्टी हे पाहत असताना आपण व्हॉट इज बिग डेटा हा भाग पाहिलेला आहे. पुढे आपणाला यूज ऑफ बिग डेटा, तर काय या मोठ्या माहितीचा उपयोग कशा पद्धतीने करून घेतला जातो, कोणकोणते मुद्दे आहेत, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने याचा उपयोग करून घेतला जातो हे आपणाला पाहायचे आहे. तर मोठ्या माहितीचे उपयोग पाहत असताना याच्यामध्ये पहिला पॉइंट्स आहे की लोकेशन ट्रॅकिंग. लोकेशन ट्रॅकिंग, ठिकाण शोधणे. आपल्याला माहिती आहे GPS आणि गुगल मॅपद्वारा एखाद्या जागेचे नक्की ठिकाण कोणते हे कळते. त्यामुळे वाहतुकीमध्ये कोणते अडथळे आहेत, कुठे रस्ता वाहतूक अडली आहे, कुठे अपघात झाला आहे हे कळते, किंवा कोणता मार्ग प्रवासासाठी रिकामा आहे, मोकळा आहे हेही आपल्याला या ठिकाणी कळते. वस्तूची किंवा मालाची ने-आण करणाऱ्या कंपन्या माल कुठपर्यंत आलेला आहे किंवा कोणत्या ठिकाणापर्यंत पोहोचलेला आहे याची माहिती यावरून मिळते. त्याचबरोबर आपण पाठवलेल्या वस्तूची स्थिती काय आहे, त्यामुळे वाहतूक करणारे अधिक सावधपणे व सजगपणे काम करू शकतात. म्हणून ठिकाण शोधणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य आपणाला या माहितीमधून करता येते. पहा, लुक ॲट द पेज नंबर 36. लोकेशन ट्रॅकिंग. Big data has been useful in identifying and tracking the exact location of a place. एखाद्या जागेचे ठिकाण शोधणे, अगदी तंतोतंत ठिकाण शोधणे व ओळखणे यासाठी या मोठ्या माहितीचा उपयोग होतो. Your GPS and Google Maps मेक यूज ऑफ बिग डेटा. आत्ताच आपण बोललो की तुमच्याकडील असलेले GPS व गुगल मॅप्स या मोठ्या माहितीचा वापर करतात. विथ जिओग्राफिक पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सॉर्स वी गेट द रियल टाईम डेटा अबाउट ट्रॅफिक कंजंक्शन on a particular route, information if the route is closed or if it is a one-way route, understanding accident prone area, etc. आणि मग एखाद्या भौगोलिक स्थानावरून आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी साधनावरून आपणाला एखाद्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था, एखाद्या महामार्गावरील तुंबलेली वाहतूक, एखादा मार्ग बंद आहे की एक मार्गी आहे, वन वे आहे, अपघात प्रवण क्षेत्र इत्यादी बाबत माहिती मिळते. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम. लुक ॲट द नेक्स्ट पेज. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट
according to the travel time and the transportation of goods. मालवाहतूक व प्रवासाचा वेळ या माहितीवरून आपण स्वतःचा मार्ग निवडू शकतो. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. You can also track the condition of the goods. This has immensely helped the logistics companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. पहा, आपण जर एखादी वस्तू ऑनलाईन मागवलेली असेल तर त्या वस्तूचे सध्याचे ठिकाण व त्या वस्तूची सद्यस्थिती याबद्दल ताबडतोब माहिती मिळू शकते. म्हणजेच वस्तूचे नेहान करणाऱ्या वाणिज्य कंपन्यांना वाहतुकीतील जोखीम कमी करणे, त्याचा वेग वाढविणे व वस्तू पोहोच करण्याची विश्वसनीयता वाढविणे यासाठी या माहितीचा खूप उपयोग होतो. आणखीन या माहितीचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये होतो पहा. सेकंड पॉईंट, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. हवामानाचा प्रकार समजून घेणे. तर हवामानाचा प्रकार समजून घेणे याच्यामध्ये पहा, हवामानाचा अंदाज घेणारे सेन्सर्स उपग्रह आहेत ज्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर माहिती प्राप्त होत असते. त्यावरून हवामानाचा अंदाज करता येतो. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती की जसे पूर, भूकंप, सुनामी याचा अंदाज तयार करता येतो. जागतिक तापमानाचा अभ्यास आणि पाण्याची उपलब्धता याचा अभ्यास देखील या माहितीच्या आधारे आपणाला करता येतो. See the second point, understanding the weather patterns. There are weather sensors and satellites set all around the globe. जगात सर्वत्र कृत्रिम उपग्रह व हवामान संवेदक, सेन्सर म्हणजे संवेदक बसवण्यात आले आहेत. Huge amount of data is continuously being received from them. आणि हे जे संवेदक बसवलेले आहेत त्यामुळे आपणास हवामानाची स्थिती कळते व हवामानाचा अंदाज सांगता येतो. They help us to understand the weather and help in weather forecasting. Weather patterns give us warnings of the impending natural calamities like floods, earthquakes, tsunami, etc. तर impending याचा अर्थ येऊ घातलेले, ओढावलेले. impending, about to happen. आणि calamities, विपत्ती, संकटे, great and often sudden damages or distresses, त्याला आपण calamities, संकटे असे म्हणू शकतो. आणि मग ही जी अशी काही नैसर्गिक संकटे आहेत, हवामानाचे नमुने आपणास येऊ पाहणाऱ्या म्हणजेच पूर, भूकंप, सुनामी इत्यादी नैसर्गिक आपत्तीची सूचना या मोठ्या माहितीच्या आधारे आपल्याला देता येऊ शकते किंवा आपल्याला माहिती मिळू शकते. नेसेसरी प्रिपरेशन्स, जर आपल्याला पूर्वसूचना मिळाली तर आपण त्या ठिकाणी आवश्यक पूर्वतयारी करू शकतो, काळजी घेऊ शकतो. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट. कॉम्बॅट म्हणजे लढण्याच्या विरुद्ध लढा देणे. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट देम म्हणजे या नैसर्गिक आपत्तीच्या विरोधात आपण लढा देऊ शकतो. पहा, नेसेसरी preparations to combat them can be made well in advance. We can study global warming, predict
availability of natural resources like water. पहा, अत्यावश्यक पूर्वतयारी करून आपण त्या नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव कमी करू शकतो. आपण जागतिक तापमानवाढ तसेच पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोताबद्दलचे भाकीत याबद्दल अभ्यास करू शकतो. पहा, या मोठ्या माहितीचा अशा पद्धतीने आपल्याला उपयोग होतो. नेक्स्ट, हेल्थ केअर इंडस्ट्री. आरोग्याचे काळजी घेणारे उद्योग. तर आरोग्याची काळजी घेणारे जे उद्योग आहेत किंवा आरोग्य सेवा म्हणू आपण, आज लोक आरोग्याविषयी सजग झाले आहेत, जागरूक झाले आहेत. स्मार्ट वॉचेस यासारखे उपकरणे म्हणजे छोटी आरोग्यविषयक संशोधन उपकरणे होत की जे आपल्याला सतत माहितीचे संदेश पाठवतात व खबरदारीचे उपायही सांगतात. वैयक्तिक माहितीच्या आधारे प्रत्येक व्यक्तीला तिच्या आवश्यकतेनुसार मदत करता येणे शक्य झाले आहे. डॉक्टरांना व्यक्तीबद्दलच्या या डेटामुळे निदान योग्य करणे शक्य झाले आहे. अनावश्यक व अंदाज करण्याचे प्रमाण हे कमी करता आले आहे. औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्या या बिग डेटाचा उत्पादन करण्यासाठी व त्याचा उपयोग करण्यासाठी खर्च करतात. हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये पहा, आता आपण पाहिलं थोडक्यामध्ये, परंतु आता सविस्तर याच्यामध्ये पाहत असताना टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. हो, आपण पाहिलं की आता अलीकडे आजकाल लोक आरोग्याविषयी जागरूक झालेले आहेत. The smart watches, other wearable health apps in our phone keep on collecting data. We can say that they are our own mini biomedical research devices. पहा, म्हणजेच स्मार्ट वॉचेस किंवा इतर परिधान करण्याच्या वस्तू आरोग्याविषयीचे ॲप्स सतत माहिती गोळा करत असतात. त्यांना आपण लहान जैव औषधी संशोधन साधनेही म्हणू शकतो. त्यानंतर पुढे पहा, दे डिटेक्ट आवर हेल्थ रेट. अशी जी काही साधने आहेत याच्या माध्यमातून ही साधने आपल्या हृदयाची स्पंदने मोजतात. दे डिटेक्ट आवर हार्ट रेट, मॉनिटर द पेशंट्स स्लीप पॅटर्न. रुग्णाच्या झोपण्याच्या पद्धती नियंत्रित करतात. कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाइज. त्यांच्या व्यायामाची नोंद ठेवतात. द डिस्टन्स वॉकड इट्सेट्रा. तसेच ते किती अंतर चाललेले आहेत याचीही नोंद ठेवतात. तर ॲनालिसिस ऑफ धिस डेटा. ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण. The analysis of this data collected can give new insights and provide a personalized individual feedback to each and every person. Nowadays, we have gadgets to monitor blood sugar, blood pressure, etc. at home 24/7. Monitoring can be provided to patients in hospitals too. पहा, या सर्व माहितीचे विश्लेषण आपणास नवी समज देते व वैयक्तिक प्रतिसादात्मक माहिती मिळते. आजकाल आपल्याकडे वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक साधने असतात. त्यातून शर्करा नियंत्रण, रक्तदाब नियंत्रण इत्यादी घरच्या घरी करता येते. अगदी 24 तास ज्याला म्हणतो आपण. पहा, 24 hours. दवाखान्यातील रुग्णालाही अगदी पूर्ण वेळ असे नियंत्रण करता येते. आणि मग विथ द हेल्प ऑफ बिग डेटा आणि अशा या मोठ्या माहितीच्या
मदतीने, या माहितीच्या आधारे, with the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment. ailment म्हणजे आजार आणि डायग्नोसिस म्हणजे निदान करणे. तर या मोठ्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी डॉक्टर एखाद्या आजाराचे योग्य निदान करू शकतात. With the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment. The effect of any drug, etc. Unnecessary guesswork can be significantly reduced. मग आत्तापर्यंत अनावश्यक पद्धतीने जे तर्क काढले जात होते, निदान करण्याच्या बाबतीमध्ये जे अंदाज वर्तवले जात होते, ते अंदाज करण्याचे प्रमाण कमी झाले आहे व अचूकता वाढलेली आहे. देन बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ इपिडेमिक्स. पहा, आता इपिडेमिक्स याचा अर्थ साथीचे रोग आणि आउटब्रेक्स याचा अर्थ उद्रेक. आता साथीच्या रोगांचा जो अचानक उद्रेक होतो, रोगराई वाढते, आणि मग बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीजेस. आणि त्यामुळे पहा, अगदी या सर्व गोष्टीमुळे ही प्रचंड माहिती एखाद्या रोगाचा किंवा साथीच्या रोगाचा उद्रेक नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडते. जस्ट वेन you post your message, I am down with flu, on WhatsApp or Facebook, it will be monitored and the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. पहा, तुम्ही व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर मी फ्ल्यूने आजारी आहे असा संदेश जरी टाकला तरी त्याची लगेच नोंद घेतली जाते व फ्ल्यूने बाधित परिसर शोधला जातो. फार्मास्युटिकल कंपनीज वुड पे ह्यूज अमाउंट टू रिसीव द हेल्थ डेटा ऑफ पीपल टू प्रमोट रिसर्च इन द पर्टिक्युलर एरिया. आणि मग अत्यावश्यक त्या ठिकाणी काळजी घेतली जातेच, परंतु औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या लोकांच्या आरोग्यासंबंधी माहिती मिळविण्यासाठी प्रचंड मोठी रक्कम मोजतात व एखाद्या विशिष्ट क्षेत्रासाठी ते संशोधन करतात. पहा, आणि मग with the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountering. आणि मग या ज्या फार्मास्युटिकल कंपनीज असतात, या मोठ्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी ती माहिती गोळा करतात, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या विशिष्ट क्षेत्रासाठी संशोधनही सुरू करतात व या माहितीच्या आधारे व्यक्तींना वारंवार सूचना देण्यात येतात व त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही पुरविण्यात येतात. इत्यादी कार्य, इत्यादी माहिती या क्षेत्रामध्ये आरोग्याची काळजी घेणारे जे उद्योग आहे, आरोग्य सेवा आहे, या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने कार्य केले जाते. यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत, बँकिंग, फिनान्स अँड ट्रेडिंग. बँक, अर्थपुरवठा व व्यापार. तर बँक, अर्थपुरवठा व व्यापार म्हणजेच बँका, फायनान्स व व्यापार. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बँकिंग, फायनान्स व व्यापार याच्यामध्ये देखील बिग डेटामुळे गुंतवणुकीच्या सवयी व पद्धती याचे विश्लेषण करून बँका त्या आधारे आपल्या योजना बनवतात.
सी द नेक्स्ट पेज, बँकिंग, फिनान्स अँड ट्रेडिंग. तर हे ज्या बँका आहेत या माहितीच्या आधारे या ठिकाणी आपल्या सर्व ज्या काही पुढील गोष्टी आहेत, पुढील नियोजन आहे, याच्या योजना बनवतात. बिग डेटाच्या आधारे आर्थिक फसवणुकीचे व्यवहार उघडकीस येतात व भविष्यात घडू शकणाऱ्या अशा व्यवहारावर पायबंद घालता येतो. नेट बँकिंगमधील अपूर्ण व्यवहाराची माहिती प्राप्त होऊ शकते. आज या ठिकाणी सेज म्हणजेच द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन SEC, तर या सेकच्या सुद्धा बिग डेटाच्या आधारे आर्थिक गैरव्यवहाराचा अभ्यास करून त्यावर नियंत्रण ठेवता येते. अशा पद्धतीचे कार्य बँकिंग, फायनान्स आणि या ट्रेडिंग म्हणजे व्यापार कंपन्यामध्ये केले जाते. सी हिअर, लुक ॲट द नेक्स्ट पेज, पेज नंबर 38. द पॉईंट वी हॅव टू read line by line and we have to get information. With the big data analytics, the investment patterns of the people can be studied. New insights have enabled the banks and finance companies to come with suitable plans. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. प्रचंड माहितीच्या विश्लेषणावरून लोकांच्या गुंतवणूक करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यात येतो. बँका व पतपुरवठा करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे आवश्यक अशा योजना तयार करता येतात. या माहिती स्रोतामुळे या कंपन्यांचे काम अतिशय स्मूथ म्हणजे सुरळीतपणे चालत असते. बँकिंग अँड फिनान्स सेक्टर is using big data to predict and prevent cyber crimes, card fraud detection, virtual audit trails, etc. पहा, आता याच्यामध्ये बँका व पतपुरवठा करणाऱ्या विविध संस्था या माहितीचा वापर करून सायबर गुन्ह्याबद्दल म्हणजे सायबर क्राईम, सायबर गुन्ह्याबद्दलच्या शक्यता व प्रतिबंध, कार्ड वापराचा घोटाळा. आपण पाहतो की वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळे कोणाचे तरी ATMमध्ये कार्ड वापरतात किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरतात, घोटाळे होतात. त्याचबरोबर हिशोब तपासणी, खटल्यातील कागदपत्रे याच्या नोंदी याबद्दल ग्राहकांना मार्गदर्शन करू शकतात. By analyzing the past data of their customers and the data on previous brute force attacks, banks can predict future attempts. Big data not only helps in predicting cyber crimes, but it also helps in handling issues related to missed transactions and failures in net banking. पहा, या ठिकाणी आपल्या ग्राहकांची पूर्वीची माहिती व पूर्वी झालेले सायबर आक्रमणे व त्या आधारे भविष्यातील प्रयत्न यासंबंधी बँका भाकीत करू शकतात. ही मोठी माहिती ग्राहकांना सायबर गुन्ह्याबद्दल जागरूक करतेच, पण त्याचबरोबर ग्राहकांच्या चुकीच्या कृती व नेट बँकिंगच्या अपयशावर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. इट कॅन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. आणि मग ग्राहकांच्या सोयीसाठी अगदी सर्व्हरवर नियंत्रणाबद्दल भाकीत करण्याचे काम बँकांना सोपे जाते. आता पुढे एक छोटासा नेक्स्ट पॉईंट आपण म्हणू की जो SEC सेकच्या देवाणघेवाण सुरक्षा आयोगाच्या बाबतीमध्ये आहे.
सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन, देवाणघेवाण सुरक्षा आयोग. तर पहा, याच्या संदर्भात एक माहिती आपल्याला आलेली आहे. द सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. हो, या माहितीचा वापर करून बेकायदेशीर व्यापार व संशयास्पद कृतीवर नियंत्रण ठेवते. तर SEC हे आंतरजाल विश्लेषण व नैसर्गिक भाषा संयंत्र यांचा वापर करून पतपेढी बाजारातील संभाव्य घोटाळे शोधण्याचा प्रयत्न करते. द SEC इज यूजिंग नेटवर्क एनालिटिक्स अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड्स इन द फिनान्शियल मार्केट. पहा, म्हणजेच बाजारातील संभाव्य घोटाळे शोधण्याचा प्रयत्न यामार्फत केला जातो. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, HFT, उच्च वारंवारिता व्यापार. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग याचा अर्थ उच्च वारंवारिता व्यापार इज an area where big data finds a lot of use today. या उच्च वारंवारिता व्यापार या क्षेत्रात प्रचंड माहिती स्रोताचा खूप वापर आढळतो. Here, big data algorithms are used to make trading decisions. Today, the majority of equity trading now takes place via data algorithm that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split second. पहा, तर्कशास्त्रीय गणिती पद्धतीचा अल्गोरिदम म्हणजे तर्कशास्त्रीय गणिती पद्धत. तर तर्कशास्त्रीय गणिती पद्धतीचा वापर करून व्यापारी निर्णय घेतले जातात. आजकाल माहितीच्या तर्कशास्त्रीय गणिती पद्धतीचा वापर करून शेअर मार्केटमधील शेअर्स विक्री किंवा खरेदीचे निर्णय समाज माध्यमे व बातम्यांच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीमुळे काही क्षणात हे निर्णय घेतले जातात. फ्रेंड्स, टुडे we have seen 4 points and remaining information, remaining lesson we will see in the next class, next period tomorrow. You have to read the text again and again and try to understand the points. Big data, big insights. आपण हे मुद्दे पाहिलेले आहेत. याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या मुद्द्यामध्ये ठिकाण शोधणे, हवामानाचा प्रकार समजून घेणे, आरोग्याची काळजी घेणारे उद्योग, बँक, अर्थपुरवठा व व्यापार, त्याचबरोबर देवाणघेवाण सुरक्षा आयोग इत्यादी मुद्दे पाहिलेले आहेत. आता पुढील आणखीन ह्या बिग डेटाचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो, मग त्यामध्ये खेळ असेल म्हणजे स्पोर्ट्स आहे, ॲडव्हर्टाइजमेंट सेक्टर आहे, एंटरटेनमेंट आहे, एज्युकेशन आहे, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फ्रेंड्स, सी यू टुमॉरो.